आज तिसरी माळ। आज आपली व्हिडिओ थोडी मोठी होणार आहे कारण उपवासाचं चाट बनवणार आहोत। नमस्कार, आता आपण उपवासाचं चाट बघणार आहोत। हे आता उपवासाचं चाट म्हणजे दही वडे बघणार आहोत। तर हे साबुदाण्याचं पीठ आहे। आता आधी घेतलं ते साबुदाण्याचं पीठ आणि आता हे मुगाचं पीठ। आता कोण खात असाल तर मुगाचं पीठ वापरा, नाहीतर त्याला पण मी तुम्हाला पर्याय सांगते। आधी आपण हे वडे बघू। हे थोडं साबुदाणे, पण साबुदाणे भाजलेले आहेत, भाजून बारीक केलेलं पीठ आहे। साबुदाणे अगदी थोडं घ्यायचं नावाला आणि मुगाची डाळ बारीक केलेली आहे, सरबरीक रव्यासाठी। त्याच्यात असे बारीक चिरून मिरची टाकली आहे। आता याच्यात ना थोडंसं दही घ्यायचं आणि थोडंसं पाणी, दोघांनी आधी थोडं नुसतं असं भिजवून ठेवायचं। हे मीठ टाकले, काळं मीठ टाकले। काळं मीठ टाका, त्याने टेस्ट येते। नसलं साधं टाकलं तरी हरकत नाही। थोडं दही घातले आणि थोडं पाणी। मुगाची डाळ पण बारीक करून ठेवलेली, अशी जरा भरडसारखी, आणि साबुदाणे पण हलकेसे भाजून करून ठेवलेलं। आता थोडंसं पाणी घेऊया आपण, थोडं थोडं घेऊया, म्हणजे पातळच करायचं आपल्याला, पण आता थोडंसं गोळा करून ठेवूया एक 5 मिनटं, आणि नंतर त्याच्यात आपण पाणी घालून थोडंसं असं त्याला सरसरीत करूया। जसे आपण आपले उडदाच्या डाळीचे वडे, मेंदू वडे हे करतो, मेंदू वडे किंवा दही वडे करतो ना, तसं आपल्याला करायचं आहे पीठ। थोडं दही कमी पडलं तर घेऊया, कारण जरा माझं दही आहे ना ते आंबट नाही आहे, त्यामुळे थोडं घेतलं। आंबट असेल तर कमी घ्या, पण हलकं असेल तर अगदी त्याच्यातच भिजवलं तरी चालेल। थोडासा असा गोळा हा एक 5 मिनटं ठेवा, नंतर तुम्हाला सांगते। आता हा गोळा आहे ना 5 मिनटांनी थोडं पाणी घालायचं आणि थोडासा असा सरसरी करणार, आणि ते पीठ आहे ना चांगलं फेटायचं। चमच्याने गोलगोल असं फेटा किंवा हाताने असं गोलगोल करा। आता हे थोडं पाणी घालून ना आपण, माझं काय त्या लाईटमुळे नंतर मला कळलं की हे असं दिसतंय म्हणून। खिडकीतल्या लाईटमुळे ना कळतच नाही काय होतं। आणि हे असं ना बघा, जरा सावली आली की हे थोडं असं फेटून घ्यायचं। त्याने कसं होतं, पीठ हलकं होतं आणि वडे पण मग हलके होतात, म्हणून हे फेटायचं। उपवास आहे आणि मेहनतीचं काम सांगते, थोडंसं मेहनत लागते, थोडीशी ताकद लागते। आता हे फेटून झालं आपलं पीठ। 2 चमचे दही घ्यायचं, त्याच्यात थोडंसं काळं मीठ घालायचं आणि ते बाजूला ठेवायचं। आता आपण वडे काढले ना की त्या दह्यात टाकायचे, म्हणजे त्या ताकात पातळ ताक केलं आहे 2 चमचे दही घेऊन। आता आपण वडे काढूया। तेल तापलं की छान आपलं चांगलं फेटलं ना, अगदी हाताने नाही जमलं तर चमच्याने फेटायचं। चांगलं फेटलं तर आपले वडे छान फुलतात आणि मस्त असे स्पंजी होतात। हलके हलके असे परतले, गॅस थोडा मिडियमपेक्षा हाय ठेवायचा। आधी तेल मात्र तापून घ्यायचं, मगच वडे टाकायचे। मला असं हे वेगळं वेगळं ट्राय करायला आवडतं। करायचं थोडी मेहनत लागते, पण थोडं काहीतरी वेगळं। खिचडी काय, उपवासाची थालीपीठ काय, साबुदाणे वडे आपण नेहमीच खातो, हे असं पण जरा करून बघायचं। हे असे दह्यामध्ये, त्या ताकामध्ये टाकायचे। आता तुम्हाला जर तुम्ही
मुगाची डाळ नाही खात असाल, मूग नसाल तुम्ही उपवासाला खात, तसा हा बटाटा घेतला आहे उकडून, तो किसून घेतला आणि त्याच्यामध्ये हे वरीचं आणि साबुदाण्याचं पीठ आहे मिक्स मी करून ठेवलं आहे. साबुदाणे हलकेच भाजले आणि बारीक केले आणि वरी असं एकत्र दळून ठेवलं. ते 2 चमचे पीठ म्हणजे जेवढा आपला बटाटा, हा एक बटाटा आहे. आणि हे जिरा पावडर टाकली आहे, थोडा हलका जिरा भाजून तो कुटला आणि त्याची ही जिरा पावडर टाकली आणि हे असं त्याचे गोळे करायचे. थोडा बटाटा, थोडं साबुदाणा आणि वरीचं पीठ आणि हे असे गोल गोळे करायचे. हे याच्यामध्ये थोडं तिखट वगैरे घेतलं ना तर छान असे तळून असेच खायला मस्त लागतात, कारण बटाटा असतो त्याच्यामध्ये. हे पण तळून घ्यायचे. हे मात्र ताकात टाकले की लगेच काढायचे, नाही टाकलेत तरी चालते. बटाटा असतो त्यामुळे पटकन नरम होतात, तेव्हा ताकात नाही टाकलेत तरी चालते. डायरेक्ट दह्यामध्ये घालायचे. हे झाले आपले 2 प्रकारचे. तुम्ही जर मुगाची डाळ खात नसाल तर हा ऑप्शन आहे तुम्हाला. बटाटा नाही जमत असेल तर नुसतं वरीचं आणि आपलं बटाटा जमत नसेल तर त्या जाग्यावरती राजगिऱ्याचं थोडं पीठ घ्या. वरी आणि राजगिरा आणि साबुदाणे आणि त्याच्यावरती मग आता ते वडे असे घेतले, डायरेक्ट दह्यात घालून खायचे. आता हे मिरची आलं याची चटणी आहे. मी थोडी कोथिंबीर घेतली, तुम्ही नसाल खात तर नका घेऊ, घातलं तरी चालेल, नाही घातलं तरी चालेल. ह्याच्यावरती थोडी जिरा पावडर आहे. दह्यामध्ये मस्त साखर घालून वगैरे दही टाकले वरून, मी तुम्हाला दाखवते. हे आपले हे दही वडे. आणि आता कसे बघा पटकन चमचा जातो आतमध्ये. दही आहे त्यामुळे सटकतं आहे, नाहीतर पटकन चमचा आतमध्ये जातो. हे बघा, हे आपले वरीचे, साबुदाण्याचे आणि बटाट्याचे वडे. आता हे आपण मुगाचे आणि साबुदाण्याचे केले होते. ज्यांना जमत असेल मूग तर हे असे करा. आता हे ताकातून पिळून काढले, याच्यावरती दही घालायचं. दह्यात पण साखर आणि काळं मीठ थोडंसं घातलेलं. आता ह्याच्यावरती प्लेन तिखट घालायचं, जे आपण उपवासाला वापरतो ते, आणि जिरा पावडर घालायची. मस्त अगदी. तुम्हाला मी आता बघा कसं स्पॉन्जी झालं आहे बघा वडे, छान. आपण थोडे फेटले ना ते, त्यामुळे तुम्हाला मी दाखवते दाबून. बघा, हे बघा कशी जाळी पडली बघा. इतके मस्त झाले खायला, छान करून बघा. हे बघा, हे चिंच भिजत घातलेली, ते आता पूर्ण पाणी काढूयात. गोड चटणी करतो ना पाणीपुरीला वगैरे, ती करायची आपल्याला. हे बघा, हे चिंचेचं पाणी, त्यात हे गूळ टाकायचं. गूळ चिंच आपण उपवासाला खातो. आणि थोडं काळं मीठ घालायचं, जिरा पावडर, तिखट, हे सगळं आपण उपवासाला खातो, त्यामुळे ही गोड चटणी तयार होते. म्हणून ती मुद्दाम मी थोडीशी जास्त बनवली. घेतलेली जिरा पावडर, हे अगदी पाव चमचा, आणि थोडं तिखट घालू. आता हिरवी चटणी,
4 मिरच्या घेतल्या, थोडीशी कोथिंबीर घेतली, मीठ घेतलं आणि चिमूटभर जराशी साखर. मिरची पावडर घेतली, बटाटा उकडून कुस्करून घेऊन त्याच्यावरती प्लेन मिरची पावडर, कारण आपला उपवास आहे ना म्हणून. आणि थोडं मीठ. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आपण बघा हे बटाटा कुस्करून हे मीठ वगैरे घालून घेतले. ही आपण चटणी केलेली, मिरची, अद्रक आणि कोथिंबीर. कोथिंबीर नसेल तर मिरची अद्रकचं करा तुम्ही, हरकत नाही. आणि हे आपण इमली, गूळ, जिरा पावडर आणि मिरची पावडर हे केलं आहे आपण. हे झालं तयारी. आता आपण पुरी करूया. ताटामध्ये राजगिऱ्याचं पीठ, शिंगाड्याचं पीठ, समप्रमाणात घ्यायचे दोन्ही पीठ, शिंगाडा आणि राजगिऱ्याचं. थोडंसं मीठ घेऊया. आणि घट्टसर भिजवायचं. आपल्या पुऱ्या कडक व्हायला पाहिजेत. तर हे बघा आपण घट्टसर भिजवायचं. थोडं थोडंच पाणी घाला, पटकन पातळ होतं. थोडंसं लागलं. अगदी थोडंसं पाणी लागलं. हे बघा, अगदी घट्ट घट्ट असं मळायचं. आपल्याला पुरी लाटता आली पाहिजे असं. हे मळलं ना की लगेच गॅस चालू पाहिजे. मग ह्याच्या भाकरी करा किंवा काही. थोडंसं पीठ घेतलं म्हणजे आपल्याला पटकन उचलता येईल. हलक्या हाताने लाटायची. एकदम पातळ अशी आपली शेवपुरी कशी असते तेवढी पातळ चपाती करायची. इथे मी आता गॅस पण चालू करते. आता माझ्याकडे ही अशी वाटी आहे छोटी. तुमच्याकडे काय असं छोटं असेल पुरीच्या आकाराचं काढता येईल शेवपुरीच्या तसं. आता हे बघा, हे मी असं काढते. हे अशा आपल्या पुऱ्या झाल्या. आता ह्याच्यामध्ये आपण
हे असं टोचायचं घेऊन अशा पुऱ्यांना हे पाडायचं. आता ह्या आपण तळायच्या. तळून घ्यायच्या. चालू केलं. आता कसे मी दोन्ही पदार्थ एकत्र दाखवते ना, म्हणून तुम्हाला वाटत असेल की किती हे करायचं. एक दिवस दहीवडा करा, एक दिवस शेवपुरी करा, असं करा, मग तुम्हाला ते भारी वाटणार नाही. आता पुऱ्या किती पटकन झाल्या बघितल्यात ना. बटाटा वगैरे तयार असेल तर चटण्या त्याही तयार करू शकतो आधी. मी खायला कसं बरं वाटतं, आंबट गोड तिखट, जरा शेवपुरी मस्त एकदम. एकदम मंद आचेवर नाही, थोडं मिडियम टू हायवरती ठेवायचं आणि तळायच्या. थोड्या अशा कुरकुरीत झाल्या की मग काढायच्या, थोड्या आलटी-पलटी करायच्या. तेव्हा आपल्या पुऱ्या झाल्या. एक मिनिट, या पुऱ्या ना आपली तोडून दाखवली है ना, कडकडीत झाल्यात चांगल्या. आपण हे सगळं मिक्स केलेलं बटाटा, थोडं तिखट आणि मीठ. आता असं असतं तर आपण चाट मसाला वगैरे घेतला असता, पण आपल्याला उपवासाला खायचा नाही आहे ना. तुम्हाला कसा आवडेल तसा बटाटा लावा, जास्त कमी. मला थोडा बटाटा कमीच लागतो. तिखट चटणी आवडेल तशी घ्या, कारण मिरच्या वाटल्यात मी जरा. कमी हवी कमी टाका. हे आपलं चिंच, गूळ, जिरा पावडर आणि मिरची पावडर, हे सगळं आपण उपवासाला खातो. छान, जास्त कमी घ्या, काही हरकत नाही. आता आपण ह्याच्यावरती शेव घेऊ शकत नाही, मग हा फराळी चिवडा आहे, याच्या शेंगदाणे आहेत आणि असे स्टिक पण मिळतात, तेही वरून टाकू शकता. हे शेंगदाणे मिक्स आहे, प्लेन असे मिळतात, व्हाईट कलरचे असतात बटाट्याच्या. आता आपण हे टाकू यावरती. कांदा काय खाऊ शकत नाही. प्लेन पण असतो ना, समजा तुम्हाला ह्याच्यात काय प्रॉब्लेम असेल बघा, तर प्लेनवाला घेऊ शकता. तो चिवडा टाकायचा, शेंगदाणे मग वरून आपले वेगळे भाजलेले किंवा वेगळे विकत आणले ते घालायचे. कोथिंबीर खात असाल तर घालूया, नाही तर नका घालू. आता मी खाते उपवासाला कोथिंबीर, कारण त्याच्याशिवाय कशाला चवच नाही.
बघा, उपवासाची शेवपुरी दिसते. उपवासाची शेवपुरी. आता शेवपुरी झाली. आता प्रसादीचा मालपुरे आज होता प्रसाद. गव्हाच्या पिठामध्ये थोडी साखर घालून काढून ती तुपावरती थोडे छोटे छोटे मालपुरे काढले. असं पीठ भिजवायचं. हे अशी शेवपुरी, दहीवडे, आपला चाट तयार आहे. कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार.